नव्हते, सुप्रियाताई तर होत्या. मी आधीच सांगितलं होतं की मी 3 दिवस अजितदादांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम म्हणून मी प्रचारात फिरलेलो आहे. मी महायुतीचा प्रचार तिथं करत नव्हतो, मी व्यक्तीचा प्रचार करत होतो. मी सुनित्रा काकींचा प्रचार दादांकडे बघून तिथं करत होतो. तसं बघितलं तर आत्या म्हणजे सुप्रियाताई या दिल्लीला जे डिलिमिटेशन कायदा जो असंविधानिक होता, संविधानाला धक्का देणारा होता, त्याच्या कोऑर्डिनेशनसाठी इतर पक्षांशी बोलण्यासाठी दिल्लीला व्यस्त होत्या गेल्या 5-6 दिवसामध्ये. त्यामुळे त्यांना प्रचारामध्ये फिरता आलं नाही. त्यांना फोन आला असावा आणि त्यामुळे त्या तिथं गेल्या. त्यामुळे त्याही तिथं जाण्याचं कारण हे भावनिक होतं. दादांकडे बघून त्या तिथं गेल्या होत्या. त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारे महायुतीचा नाही तर एखाद्या पक्षाचा प्रचार न करता सुनित्रा काकींच्या वतीने त्या ठिकाणी तिथं बोललेल्या आहेत आणि मी तिथं जाण्याचा प्रश्नच नव्हता. मी आधीच सांगितलं होतं, मी महायुतीच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी जाणार नाही. दादा आज बारामतीला प्रचार शांत झाली, प्रचार संदर्भात काय सांगा? नाही, त्या मतदारसंघामध्ये गेल्या 3 दिवसामध्ये मी स्वतः फिरलेलो आहे. 60-70 गावांमध्ये मी जाऊन तिथे असणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, मतदार यांच्याशी संवाद साधलेला आहे. बारामतीकरांनी ठरवलेलं आहे सुनित्रा काकींना अजितदादांच्या कार्याकडे बघून अजितदादांच्या प्रती असणारा आदर, प्रेम याच्यातून सर्वात जास्त मताधिकारी निवडून द्यायचं हे लोकांनी तिथं ठरवलेलं आहे.